असं काहीच नाहीये ग आई, मी खरंच सांगते ना, मला शिकायचंय, मला खूप मोठं व्हायचंय शिकून. तरी मी म्हणलं एवढा फोन घेऊन बसती काय करते, तर मला म्हणते नाही फोन मध्ये ऑनलाईन अभ्यास येतोय. अगं अडाणी आई बापा असले तर एवढं नाही त्यांना येड्यात काढायचं. हा तुझ्यावर पूर्ण विश्वास, मी त्या पोराला सुद्धा सांगितलं माझी पोरगी असं करणार नाही का, माझा तुझ्यावर तेवढा विश्वास होता. हा तुझ्या कॉलेजच्या पाठीमागं फिरायचं का इकडं कष्ट करायचे, लोकांचं ऋण फेडायचं, काय करायचं होतं तुझ्यासाठी? तुला स्वतःचीच अक्कल पाहिजे ना या गोष्टी करताना. आई चुकलं ग माझं, परत नाही असं करणार मी. नाही विश्वास ठेवू शकत मी आता तुझ्यावर. मी खरंच नाही असं करणार, तू एकदा विश्वास ठेव ना. अगं काय त्या पोराचं आता त्याने किती जणांना अजून सांगितलं असन का ते अमक्याची पोरगी मी तिथं पाहिली, त्या पोरा संग पाहिली. हा आई चूक झाली ग. काय तुझी चूक नाही, माझी चूक झाली तुला एवढं सगळं शिकवून सांगून आणि समजून सांगून लय वेळ पण नाही झाला. सकाळीच घटना सांगितली, बाई पोरगी पळून गेली, आई बापाला फाशी घ्यायची बारी आली. आई मी असं नाही ग काही करणार. अगं आयुष्यभर तुमच्यासाठी झिजायचं आणि तुम्ही हे लोकांच्या म्हणजे 2 दिवसाच्या प्रेमासाठी आईबापांचं इज्जत घालून टाकायची. काहीच नाही, काहीच ठेवायचं नाही. म्हणजे आईबापापेक्षा ते प्रेम जास्त महत्वाचं आहे तुम्हाला. मग त्यावेळेस विचार नाही आला अरे मी तुला इथं बोलन भेटन, मला कुणीतरी बघतील, माझ्या आईला नावं ठेवतील. तुला नाही ठेवणार, मला ठेवते नाव, माझे संस्कार येतील तिथं. का काय संस्कार केले याच्यावर आईने? अगं तुला जर लयच हौस होती ना लग्नाची तर मी तेच केलं असतं ना. नाही तर तुला आता सांगते मी, तुला नाही ना तुला अभ्यास करायचा, कॉलेज करायचं, तर तुझं लग्नच करून टाकते. आई मला शिकायचंय ग, माझं चुकलं, मला माफ कर एकदा. मला खरंच शिकायचंय, मी इथून पुढे असं नाही करणार. अरे जाऊ दे आता, काय चुकी झाली तुझी पण ती चुकी आता तू सुधरव. हो